चला, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का? प्लीज चॅट बॉक्स मध्ये कन्फर्म करा. आवाज येतोय? चला, यस. तर मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, आयोगाने जे आपल्याला गाजर दाखवलेलं होतं, गाजर का म्हणतोय मी, कारण परीक्षा ऑनलाईन करण्याचा जो घाट होता, आता त्याला फक्त 1 वर्ष एक्सटेंड करण्यात आलंय, है ना. त्यामुळे यावर्षी जी परीक्षा आहे ते नोटिफिकेशन आलंय, की नोटिफिकेशन कधी येणार कधी येणार कधी येणार ही उत्सुकता सुरू होती. आणि माझ्या माहितीनुसार शनिवारपर्यंत शुअर येणार होतं, पण आयोग थोडंसं फास्ट झालंय आता, कारण आपण बघतोय की आन्सर की वगैरे पण लवकर येते. सो तेच नोटिफिकेशन आता आलंय. आणि ही आता असं समजा की शेवटची परीक्षा जी पूर्व परीक्षा आहे ही कदाचित आता ऑफलाईन पद्धतीने होणार आणि यानंतरच्या पुढच्या परीक्षेची गॅरंटी नाही. ऑगस्ट 2027 मुख्यमंत्र्यांनी म्हटले, म्हणजे पुढच्या वर्षीच्या परीक्षा पण ऑगस्टच्या आधी होतील लगी, पण त्याची निश्चितता नाही. ठीक आहे, त्यामुळे असं समजा की आता हे शेवटचं OMR आहे पूर्व परीक्षेचं. ठीक आहे. हा, तर बघा नोटिफिकेशन काय आहे की जी परीक्षा कंबाईन ग्रुप सी गट क 2026 जी पूर्व परीक्षा जी आता ऑनलाईन पद्धतीने होणार होती, सीबीटी पद्धतीने, म्हणजे कम्प्युटर बेस्ड जी होणार होती, ते आता कसं होणार आहे, तर ते जुन्याच पद्धतीने काही मेन पॉईंट सांगतोय ते चांगले नोट करून घ्या. हा, तर ते आता कसं होणार आहे, ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, म्हणजेच काय तर OMRच्या आधारावर होणार आहे, म्हणजे OMR आणि काळा पेन तुमच्याकडे असायला पाहिजे. नेक्स्ट अजून काय काय बदल इथं करण्यात आले. 27 सप्टेंबरला परीक्षा होणार होती, आता ती वाढवून झाली किती, तर 25 ऑक्टोबर झालेली आहे. म्हणजे 1 महिना एक्स्ट्रा मिळतोय आपल्याला प्रॅक्टिस करायला, चांगलं अभ्यास करायला. उशीर करू नका, फॉर्म लगेच भरा आणि कामाला लागा. 1 महिना अजून एक्स्ट्रा मिळालाय, म्हणजेच काय की भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. आणि याची जी होणारी जी पूर्व परीक्षा आहे त्याची मुख्य परीक्षा कधी होणार, 2 महिन्यानंतर, म्हणजे 27 डिसेंबर. आता तारीख तर दिलेली आहे, पाहू की अजून काही येतो आणि ते परीक्षा होतात वेळेवर की नाही होत. राईट. चला, नेक्स्ट कधीपर्यंत फॉर्म भरता येईल, कारण मला वाटतं की काहीतरी उद्यापर्यंत काहीतरी फॉर्मची तारीख होती. मी थोडं 1-2 दिवस तिकडे तिकडे मागे पुढे होत आहे, पण ही जी तारीख आहे 17 तारीख होती बहुतेक, आणि ती आता किती झालेली आहे, तर 31 जुलै झाली आहे. म्हणजे 31 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. कोणाचं राहिलं असेल, मिस झालं असेल, तर तो नक्की भरून घ्या. रात्री 12 वाजेपर्यंत आहे. यासोबतच ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क, म्हणजे फीस भरणार ऑनलाईन पद्धतीने, ते 3 ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली आहे. चलनाद्वारे उमेदवारांना फक्त ऑनलाईन, म्हणजे आयोगाला आता फक्त ऑनलाईनच जायचंय, सगळ्या गोष्टी ऑनलाईनच करायच्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड आहे, डेबिट कार्ड हे बघा आय थिंक मिस्टेक. आयोग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI शुल्क भरणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता यामध्ये ना एक विशेष, या नोटिफिकेशन मध्ये विशेष म्हणजे हा एक ब्लॉक मला वाटतोय. तो ब्लॉक म्हणजेच काय, की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी कदाचित जो सेंटर आहे तो सिलेक्ट केलेला नसेल. जो सेंटर आहे ना तो सिलेक्ट केलेला नसेल की नेमकं कुठं होणार म्हणून परीक्षा. राईट. का, कारण ऑनलाईन पद्धतीने होणार होती, पण आता काय करण्यात आलं, आता ऑफलाईन आहे, म्हणजे आता परत सेंटर सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत, नव्याने अर्ज भरणारे आणि ज्यांनी ऑलरेडी यापूर्वी अर्ज सादर केलेला आहे. त्यांनी काय करायचं आहे, तर जी ऑफलाईन परीक्षा आहे 37 जिल्हा केंद्रावर होईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सेंटर सिलेक्ट करावं लागेल. जे नव्याने भरणार आहे त्यांनी ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच वेळेस तुम्हाला जिल्हा केंद्र निवडायचं. म्हणजे आता इथून पुढे जे पण फॉर्म भरतील ते त्या सर्वांनी आता फॉर्म भरता भरता सेंटर सिलेक्ट करायचं. पण ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे त्यांनी कदाचित काय सेंटर सिलेक्ट केलेला नसेल, त्यांनी करायचंय काय, तुम्हाला माय अकाउंट मध्ये जायचंय. माय अकाउंट मध्ये व्ह्यू आहे, व्ह्यू मध्ये गेल्यानंतर सेंटर सिलेक्शन, व्ह्यू कोणतं, तर जो फॉर्म आहे, जी जाहिरात आहे, हे बघा जाहिरात क्रमांक दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचंय. तिथं व्ह्यू केल्यानंतर सेंटर सिलेक्शन करायचंय. तुम्हाला जो सेंटर पाहिजे, जो जिल्हा केंद्र पाहिजे, त्यावर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करून ते सबमिट करायचंय. ठीक आहे. हे कधीपर्यंत करता येईल, 19 जुलैपर्यंत, रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 जुलैपर्यंत. कधी ओपन आहे हे, 19 जुलैपासून, म्हणजे शनिवारच येणार ना. आज 16 आहे, 17, 18, 19 रविवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, यस रविवार. सो रविवार पासून ही 31 जुलैपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ओपन आहे. ऑल क्लिअर. आता जर समजा जर कोणी जर मिस केलं की सेंटर सिलेक्शन राहूनच गेलं, तर मग अशा वेळेस आपण काय केलंय, आपण पत्रव्यवहाराचा पत्ता दिलेला आहे की जर कोणत्या कंडिशन मध्ये जर पत्रव्यवहार करायची गरज पडली आयोगाला तुमच्याशी, तर तो काय असायला पाहिजे, आपण आपले ऍड्रेस टाकलेले असतात
त्या पत्त्यानुसार तुम्हाला जो जवळचा जिल्हा केंद्र वगैरे आहे त्याची अवेलेबिलिटी पाहून तो मग जिल्हा केंद्र तुम्हाला दिलं जाईल. एखादी जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही कोणत्या कारणामुळे, जर तो जिल्हा तुम्हाला अलॉट करता नाही आला तर मग अशा वेळेस एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली किंवा त्या जिल्हा केंद्रावर जी कॅपॅसिटी आहे त्या पलीकडे जर विद्यार्थी असेल तर जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या केंद्रावर करण्यात येईल. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे असं नाहीये की तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे त्यातच तुम्हाला सेंटर मिळेल. जर फुल झालेला असेल तर तुम्हाला इतर दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आजूबाजूचा जो जिल्हा आहे तिथं सुद्धा सेंटर मिळू शकतो. याची पण तयारी ठेवा. करेक्ट. नेक्स्ट आहे काय, एखादा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेला जिल्हा केंद्र, तुम्ही जो निवडलेला आहे किंवा आयोगाने या कारणामुळे आयोगाने तुम्हाला काही जर अलॉट केलेला एखादी जिल्हा केंद्र आहे किंवा परीक्षा उपकेंद्र आहे यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही जिल्हा केंद्र जो निवडलाय त्यानुसार मिळाला असेल किंवा त्यानुसार नाही मिळाला असणार, आयोगाने जर तुम्हाला कोणता अलॉट केला असेल आणि तुम्हाला म्हणायचं की नाही मला जिल्हा केंद्र बदलून पाहिजे तर ते होणार नाही, ते आयोग एंटरटेन करणार नाहीये. आणि बाकी अटी शर्ती आहेत त्या तर सर्व सारख्याच आहेत. ऑल क्लिअर. मेन मुद्दे समजलेत नोटिफिकेशनचे काय आहे हे नोट करून घ्या. परीक्षेची तारीख ऑलरेडी वाढलेली आहे. 1 महिना आपल्याला एक्स्ट्रा मिळतोय. काय करायचं आहे 1 महिन्यामध्ये, मी सरळ सांगतोय की तुम्ही जो प्लॅन केलेला आहे, आता आपण ऑनलाईन ऑफलाईन वर बोलणार नाही आहोत. आपल्यासाठी आता परीक्षा आलेली आहे की ऑफलाईन परीक्षेने पद्धतीने होणार आहे. जे ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा वाद आहे किंवा ऑनलाईन आता पुढच्या वर्षी होईल आणि त्याला पण काही जण विरोध करताय आणि माझा पण विरोध आहेच ऑनलाईनला, त्याला आपण नंतर बोलू. पण आता लक्षात ठेवा की परीक्षा जो 1 महिना वाढलेला आहे या पिरियडमध्ये काय करायला पाहिजे. मला वाटते की जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा प्लॅन बनलेला आहे 27 सप्टेंबर साठी, बरोबर ना. 27 सप्टेंबर मी तुम्हाला सरळ सांगतोय की जो 1 महिना तुम्हाला एक्स्ट्रा मिळतोय ना प्रॉपर, कारण 27 सप्टेंबर तसंही तुमच्या प्लॅन नुसार तुम्ही अभ्यास करणार होते, सर्व विषय संपवणार होते. मी तुम्हाला हेच म्हणतोय की या एका महिन्यामध्ये प्रॅक्टिस साठी प्लॅन करा. प्रॅक्टिस नाही तर होणार नाही. पीवायक्यू जर तुम्ही या 27 सप्टेंबर पर्यंत 2-2 वेळा सॉल्व्ह करणार होते ना, टार्गेट करा की पुढच्या 1 महिन्यामध्ये अजून 2-2 वेळा सॉल्व्ह झाले पाहिजे. जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह झाले पाहिजे. यासाठी तर आपला जो सेशन आहे 3 वाजता सेशन आहे तो होतो. रोज 3 वाजता सायन्सचा सेशन होत असतो. मी तुम्हाला प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड प्रॅक्टिस आहे ती करून घेतोय. प्रत्येक पीवायक्यूचा अनालिसिस आहे, नोट्स आहे, सर्व देतोय. त्यावर प्रॅक्टिस सुद्धा आपण कव्हर करतोय. 2021 चा पेपर झालाय, 22 चा झालाय, 23 चा झालाय आणि 24 चा पण झालाय. उद्या या 24 वर प्रॅक्टिस आहे. पुढच्या आठवड्यात फक्त 2500 प्रश्न आहेत, फक्त त्याचे नोट्स आहेत, त्याची फक्त प्रॅक्टिस आहे. त्यामुळे प्रॅक्टिसवर भरपूर भर द्या. करेक्ट. आणि जर कोणतं काही क्वेरीज असेल तर हा नंबर इथे शेअर करतोय 8793382448. चांगला वेळ मिळालेला आहे. एवढ्या वेळात नक्की पूर्वपरीक्षा चांगला अभ्यास होतो. अजूनही तुम्ही सिलेबस पाहिलेला नसेल तरी पण मला मेसेज करा, मी तुम्हाला शेअर करतो आणि अभ्यासाला लगेच लागा. ठीक आहे. बॅच जर जॉईन करायची असेल तर ती पण माहिती देतोय. फार कमी किमतीमध्ये बॅच आहे बघा. ग्रुप सी पूर्वपरीक्षेसाठी जी बॅच आहे फार कमी किमतीमध्ये आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये आहे की यात ईएमआय ची पण सोय नाही. कारण एवढी कमी किंमत आहे की एखाद्या पार्टीला गेलं तर एवढी फीस, एवढे खर्च सहज होऊन जाईल. बरोबर. एवढी कमी किंमत आहे. काय करायचंय या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. अदरवाईज मी काय करणार तुम्हाला डायरेक्ट लिंक शेअर करतोय, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करता येईल. अदरवाईज जर तुम्ही ऍपला जाऊन डायरेक्ट घेत आहे तर हा कुपन कोड नक्की वापरा. कॅपिटलमध्ये खिमराज सर, कॅपिटलमध्ये खिमराज सर हा कुपन कोड नक्की वापरा. सर्वात कमी जी किंमत आहे ती कमी किंमत होणार. आणि या बॅच मध्ये लक्षात ठेवा आपले सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस होतील आणि रेकॉर्डेड मध्ये आपलं कोणतंही बंधन नाहीये. तुम्हाला वाटेल तेवढा वेळ पाहता येईल. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहेत. करंट अफेअर्स आहे, मॉक टेस्ट आहे, पीवायक्यू आहे, स्टडी नोट्स आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत आणि टेस्ट सुद्धा आहे. सर्व इथं तुम्हाला मिळेल. आणि यासोबत युट्यूबला सेशन तर रेग्युलर आहे. बरोबर. सर्वांना क्लिअर झालंय. करेक्ट. चला, नोटिफिकेशन ऑलरेडी माझा जो टेलिग्राम चॅनल आहे हेमराज सर टेक्स्टबुक त्यावर नोटिफिकेशन पण टाकलेलं आहे. इथं पण जाऊन तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड करता येईल. एकदा ते पण बघा. बाकी कोणते काही क्वेरीज असतील तर त्यावर पण आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर आपल्याला बोलता येईल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.